येतं कोणतंही सांगा, अरे वा 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 चांगलं भेटले आम्हाला सोबती बसावर. आता तबला वाजायचा का पेटी वाजायचा आम्हाला तुम्ही जे सांगता ना ते एक काम करा, तुम्ही पेटी वाजा मी तबला वाजवतो आणि चाललं भजन. आता तुम्ही बदलून घ्या, मी तबला वाजवतो तुम्ही पेटी वाज, चाललं ते असं बदला. आता बरीच रात्र झाली म्हणताय ना बाबाला, मला झोप आली का काय, प्रवास चालला शेकडो किलोमीटर गाडी चालली रात्रीची सुद्धा. मी असं पाय पाठीमाग झोपलेलं लोक करत, आम्ही दोघं जागे भजन चालू, असं पायचो काय भाग्यवान माणसे बाबा हे, मस्त जेवले पुन्हा झोपले. बाबा म्हणले त्यांच्या गाणं का पाहू, त्या सिमेंटाच्या गोण्या आहेत, आपण चालू गाडीत घेऊ, आपलं भजन चालू ठेवा. अविरत ज्यांचं भजन चालू होतं ते गुलाब बाबा. संगतीचा अनुभव सांगतो, बाकी काही नाही. भजनापेक्षा जगात काही मोठं नाही. पण अलीकडे भजन लोकांना कळणं महत्वाचं आहे आणि कळणं दुर्लभ झालंय. जवळजवळ आपल्या समाजामध्ये 40% लोकांना भजनच माहित नाही कशाला म्हणते ते. अजून त्यांचा दृष्टिकोन एकच आहे, भजन म्हणलं की टाळपका समोर येतो, पेटी तबला खजिरी ढोलकी वगैरे वगैरे काय असेल तर. अहो हे भजन कलात्मक भजन आहे आणि स्वर शृंगारात्मक भजन आहे. हे सगळ्याला जमणार नाही, ईश्वरी देण आहे. कला गायन वादन हे प्रत्येकाला मिळतंय का, त्याला सरस्वती माता प्रसन्न आहे, गुरुची कृपा आहे त्याला मिळतंय. मग बाकीचे लोक नरका जाणार आहे का तुका म्हणायचे भजनाप्रमाणे, बाकी नरका अहो नाही. तुम्ही लोक म्हणते हे निश्चित भजन म्हणणार आहे शांती सुख मिळणार आहे यांना, बाकी